मी निवडून येऊ शकत नाही म्हणून माझ्या घरातल्या कोणतरी नातेवाईकाला, बायकोला, आईला उभी करतो, तर मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण मी निवडून येऊ शकत नाही ह्याच्यावरनं त्यांना समजतं की माझे 5 वर्षाचे कर्म काय, माझं 5 वर्षाचं योगदान काय वॉर्डामध्ये, आणि मी किती त्रास दिला लोकांना हे सगळ्या बाजारपेठला आणि आमच्या गावातल्या लोकांना माहिती आहे. माझ्या इथलं रस्त्याचं काम मी 8 दिवसामध्ये करून घेतलं. जेव्हा शौचालयाचं काम चालू होतं, रस्ता पूर्ण खराब झाला होता. मी 8 ते 10 दिवसामध्ये ते काम पूर्ण प्रोसेस करून चालू करून घ्यावं लागलं. पण मी त्याची ऍड नाही केली. तर मला असं वाटतं की आम्ही करतो ते लोकांसाठी करतो, ऍड क्रेडिट घ्यायला आम्ही करत नाही. देवळात आमच्या देवळात सगळ्यांचा हातभार लागतो, मग क्रेडिट घ्यायचं आहे. आम्ही कधी घेत नाही क्रेडिट देवळाचं. आम्ही हिंदू आहोत, हिंदू असल्यावर आम्ही सेवा, आमचं काय म्हणजे सेवा करणं तिथं. पण प्रत्येक गोष्टीची क्रेडिट घ्यायचं, मीच करतोय दाखवायचं. एखाद्या सामाजिक ठिकाणी सगळे मिळूनच काम करतात ना, काय एकटा माणूस करतो का? तर नाही, पण मीच करतोय दाखवायचं. ही भूमिका, ही नीतिमत्ता अत्यंत चुकीची आहे. माझ्या लोकांना एवढंच आव्हान आहे यावेळेस की यावेळेस नक्की आम्हाला साथ द्या, साथ भेटली तर साथ द्याल, साथ असा मी तुम्हाला वचन देतो की आमच्या घरातनं किंवा माझी आई जेव्हा नगरसेवकच्या खुर्चीवर बसेल तेव्हा खऱ्या अर्थाने या नगराची सेवक, जनसेवक आणि एक ट्रस्टी म्हणून काम करेल. आणि 5 वर्षांनी चेहरा दाखवणार नाही तर 5 वर्ष तुमच्यात राहून मी काम करीन, एवढंच आश्वासन देतो आणि वचन देतो. नमस्कार, मी आमिष दिलीप पुरी, प्रभाग क्रमांक 6 मधून माझ्या मातोश्री माधवी दिलीप पुरी या निवडणूक लढवत आहे लेडीज गटातून. प्रचार उत्तमरित्या चालू आहे, लोकांचा भरपूर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आणि ह्यावेळेस लोकांना बाजारपेठमध्ये काहीतरी नवीन बदल हवा आहे, त्या दिशेने सगळे परिवर्तन घडवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे आणि मतदारांचा चांगला कौल आम्हाला मिळत आहे. डोर टू डोर डेफिनेटली प्रचार चालू आहे, सगळ्यांना गाठभेट होते. बाहेर गेलेली स्थलांतर लोकांची गाठभेट आम्ही घेतोय. आणि आमच्यासोबत म्हणजे पुरुष गटातून कीर्ती ओसवाल हे निवडणूक लढवत आहेत. पॅनल दोघांचा आहे. लोकांच्या जसं सांगितलं त्याच इच्छा आहे, तसं काय सांगायचा उद्देश झाला की मुद्द्यावर जर आलो तर 5 वर्ष माझे नगरसेवक जे आहेत त्यांचे, आता तुम्ही जर चिरंजीवची तुम्ही जर म्हणणं ऐकाल तर ते म्हणतात की मी निवडून येऊ शकत नाही म्हणून माझ्या घरातल्या कोणतरी नातेवाईकाला, बायकोला, आईला उभी करतो, तर मुळात ही संकल्पनाच चुकीची आहे. कारण मी निवडून येऊ शकत नाही ह्याच्यावरनं त्यांना समजतं की माझे 5 वर्षाचे कर्म काय, माझं 5 वर्षाचं योगदान काय वॉर्डामध्ये, आणि मी किती त्रास दिला लोकांना हे सगळ्या बाजारपेठला आणि आमच्या गावातल्या लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर आता ते ह्या स्टेटमेंटवरच जर त्यांची समजतं की त्यांचं किती कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती आणि स्वतःच्या कर्मांवरती. झाला विषय असा, नंतर त्यांनी आता एक बाईट दिली परवा एक न्यूज चॅनलला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी इथं अमर जवानचं स्टॅच्यू केलं, खाली मी 3D स्टॅच्यू केलं पांडुरंगाचं, विठ्ठल रखुमाईचं. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी देवळात निधी आणला. तर मी थोडं त्या गोष्टी क्लिअर करू इच्छितो. तो जो अमर जवान जो स्टॅच्यू आहे ती संकल्पना ॲक्च्युली माझी आहे. त्यांच्या पक्षातील नेत्याशी मी एकदा बोललो होतो आणि ती जागा मी दुसरी दाखवली होती, पण त्यांनी ती जागा हायवेला घेतली. मला एक डेडिकेशन द्यायचं होतं आपल्या मिलिटरीतील जवान शहीद लोकांना. कारण एक वेळ होती की आमच्या बाजारपेठेत अभिजित मंडळाने एक डेकोरेशन आणलं होतं 1999 साली कारगिल वॉरचं. ते डेकोरेशन अजून माझ्या लक्षात आहे. एक डोंगर असं सगळं वेगळं दाखवून वर्ण असं सगळं करताना, युद्ध करताना एक डेकोरेशन होतं. तर त्या अनुषंगाने अमर जवानचा एक स्टॅच्यू बनवून मागं डोंगराची एक पूर्ण संकल्पना होती. हे शॉर्टमध्ये इथं झालं. तो जे काम झालंय ते आमदार निधीतून झालेलं आहे, ह्याचा कुठलाही हातभार त्या गोष्टीला नाहीये. ही पूर्ण खोटी बातमी आहे त्याची. त्याच्यानंतर समोरचे जे पालखीचं स्टॅच्यू आहे अमर जवानच्या स्मशानभूमीच्या इथं, माझ्याकडे प्रूफ आहे, मी तुम्हाला दाखवतो. 2018 साली ते काम माझी डिझाईन आहे पूर्ण ती. मी तुम्हाला फोटो पण दाखवतो. ती डिझाईन पूर्ण मी रेखाटली आहे. तिथं पांडुरंगाचं स्टॅच्यू व्हावं हे देखील मी डिझाईन करून दिलेलं आहे. ते काम अनिल शिंदे वरच्या उपरीतील माणसांनी केलंय आणि ते काम ह्याचा आणि या शेजाऱ्यांचा आणि या कामाशी काही संबंध नाहीये. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की आम्ही नदीपाशी विसर्जन घाट बांधला आमदार निधीतून. विसर्जन घाट बांधला तो कधी बांधला? आमदार साहेबांचा निधी आल्यावर. ह्यांचा काही त्याच्यामध्ये पण रोल नाहीये. कारण तुम्ही जर बघाल काळोखेनी साईबाबा नगरला विसर्जन घाट त्याच्यावर 3-4 वर्षापूर्वी बांधला होता, पण तेव्हा यांना सुचलं नाही का?
हा जेव्हा नगरपालिकेचा सर्वे झाला की इथं गणपती येतात, हा विसर्जन घाट जरा दुरुस्त करायला हवा, आमदार निधीतून नगरपालिकेने करायचं ठरवलं आणि मग ह्यांनी जाऊन ते सांगितलं की मी करतो. ते देखील फेक आहे. त्यानंतर आमच्या भैरवनाथ मंदिराला निधी आणला. आम्ही आमदार साहेबांना एक वेगळा निधी मागितला होता. आम्हाला एक हिंदू सभागृह बांधायचं होतं. आम्ही आमदार साहेबांना भेटलो देखील, गावकीतली काही लोक. ह्यांनी आमच्या न कळत जो आम्हाला सभागृह बांधायचा होता तो ह्यांनी स्टेज आणि कंपाऊंडचा निधी आणला. तो आणला. त्यानंतर हे स्वतः क्रेडिट घ्यायला लागले त्या गोष्टीचा. आता मला ही गोष्ट काढायला नव्हे, पण प्रचारात ते देवळाचा मुद्दा घेतायत म्हणून मला तो काढा असं वाटला मुद्दा. कारण नंतर जेव्हा ही व्यक्ती क्रेडिट घ्यायला लागली शेजाऱ्यांचे चिरंजीव, मामांचे चिरंजीव जेव्हा सिद्धांत शेलार, तेव्हा आमच्या गावकीतील काही लोकांनी पंकज पाटील यांना बोलून घेतलं देवळात आणि पंकज पाटील साहेबांना सरळ सांगितलं, जे आता घारेंकर साहेबांकडे गेले, त्यांना सरळ सांगितलं की हा निधी जर देवळाला दिलेला आहे तर एकटा माणूस क्रेडिट कसं काय घेऊ शकतो, तो प्रचार कसं काय करू शकतो, तसं असेल तर आम्हाला निधी नको. तेव्हा पंकज पाटलांनी त्यांना काय सांगायचं उत्तर ते दिलं, त्याच्या शेलारांनी उत्तर दिलं आणि आमच्या गावकीला काय सांगितलं. त्यानंतर आम्ही ते ऍक्सेप्ट केलं आणि ते काम पूर्णत्व घेण्याचा प्रयत्न झाला पूर्ण. सगळीकडे मीच करतो. जर करायचंच होतं तर 16 ते निधीपर्यंत म्हणजे 19-20 साली का 18 साली निधी यायला लागला. त्यानंतर मग 3 वर्षात नगरपालिकेच्या मार्फत कुठली कामं केली गेली, काय केलं गेलं, कुठलंच काम ठराविक केलं गेलं नाही. कुठल्या नगरपालिकेत कधी गेले नाही. आमदार निधीतून जेव्हा सगळी कामं व्हायला लागली सगळ्या वॉर्डात, मग यांना आठवण यायला लागली. पण त्याच्यातही कुठलाच ठोस काम केलं नाही. ते म्हणतात की आम्ही गार्डन बांधू, आम्ही हे करू ते करू. आमच्या वॉर्डात एकमेव गार्डन आहे, जिजामाता गार्डन खालच्या. त्या गार्डन मध्ये 5 वर्षात कुठलं काम केलं गेलं. त्या बालवाडीत पत्रे नव्हते, सिमेंटचे तुटले होते, ते पत्रे मी बदलून दिले आणि मग ह्यांनी जाऊन सांगितलं की आम्ही बदलले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, ते म्हणतात की आम्ही असं प्लेग्राऊंड देऊ, हे देऊ. कसे देणार ते सांगा ना. आता आमच्या इथे एक कॉलेज आहे, जुनं मार्केटचं कॉलेज. तिथल्या काही लोकांनी खोटी आश्वासन दिलेत की घरकुल योजनेमधनं तुम्हाला घरपट्टी लागू करून देईल. कशी देणार, कायद्यामध्ये बसत नाही. इलेक्शन नंतर देईल. ती लोक जेव्हा माझ्याकडे आली, मी त्याला म्हटलं इलेक्शनच्या अगोदर करून द्या ना, नंतर कशाला. योजना बसतच नाही, तुम्हाला खोटं बोललं जातंय तर कशाला. पण लोकांची फक्त दिशाभूल करायची, फसवणूक करायची, हाच एकमेव उद्देश, करायचं काय नाही. असे भरपूर विषय वॉर्डामध्ये काही केले नाही. ते नंतर ते म्हणतात आम्ही गार्डन बांधू, प्लेग्राऊंड बांधू. आता आमच्या त्या उर्दू शाळेमध्ये टर्फचा विषय होता. तो विषय त्याच्या समर्थने का विरोध आहे तो भाग वेगळा आमचा. पण सांगायचा उद्देश की स्वतः काय करायचं नाही, पण एखादा कोण काय काम करत असेल तर त्याला विरोध करायचा. आता ते टर्फ पण आमच्या तिथीमधूनच होतं ना. आता ते राहुल गायकवाड आहेत अपक्ष उमेदवार, ते पहिले आमदार साहेबांच्या पक्षामध्येच होते. तर ह्यांना काय माहित नव्हतं की शेजाऱ्यांना हे पहिले निघणारे काम म्हणून आमदार निधीतून येऊन द्यायचं. येऊन दिल्यानंतर मग विरोध झाला की मग विरोध करायचा लोकांना घेऊन, म्हणजे लोकांची सहानुभूती घ्यायला. मग तुम्हाला जर प्रॉब्लेम होता तर पहिलेच विरोध करायचा होता आमदार साहेबांशी भेटून. तुमच्याच पक्षाचे होते ना ते, निधी पण तुमच्याच पक्षाचा होता ना साहेबांचा. सगळं करून द्यायचं, अर्धवट काम पूर्ण चालू झालेलं काम, मग विरोध करायचा येऊन. ह्या गोष्टी किती दिवस चालणार आणि 5 वर्ष असं ठोस भूमिका कुठली घेतली तर सांगा. तर त्याविषयी म्हणतात की व्यापाऱ्यांच्या आम्ही ट्रॅफिकच्या समस्या सोडवू, हे करू ते करू. काय नाही, मध्यंतरी पोलिसांनी एक सर्वे घेतला, त्यांनी एक दिवस तो कॉल घेतला, वन वे केली. आमचा त्या गोष्टीला वन वेचा विरोध होता. आम्ही लेटरबाजी केली, मी लेटर स्वतः टाईप केले ते, आणि आमचे काही 3-4 होते व्यापारी, मला नाव नाही घेत, तो लेटर आम्ही पोच केला. तर त्या वन वेचा प्रॉब्लेम असा होता की सकाळी 7 वाजता शाळेतला जे काय असेल घ्यायला जायचा असेल, आणायचा असेल, तर तो उलटा वन वे होता. म्हणजे आम्हाला वरून खाली हवा होता, हा खालनं वर केला, खालनं वर हवा होता. असं सगळं उलटं करून खालनं वर करायचं तर त्यांनी वरनं खाली केला होता. पण शाळेतल्या मुलांना सोडायचं असेल तर आम्हाला हायवेने जावं लागत होतं, म्हणून त्याला आम्ही विरोध केला. नंतर तो विषय ऑटोमॅटिक स्टॉप झाला. त्यासारख्या भरपूर काही गोष्टी आहे. कुठला डेव्हलपमेंट नाहीये, कुठलं फ्युचर असं कुठलं काम सांगत नाही प्राऊडली ते आम्ही करून दाखवू किंवा केलंय. नगरसेवक होते ना 10 वर्ष, विकासावरती मत मागितलं पाहिजे, वडिलांच्यावर मत नाही मागायला पाहिजे ना. हा विचार लोकांनी नक्की करतील. लोकांना या बाजारपेठेत आमच्या गावात यावेळेस परिवर्तन हवे, नवीन चेहरे हवे आणि हा बदल होणार, त्याच्याबद्दल कुठलीही शंका आमच्या मनात नाहीये. नक्की गुलाल आमचाच असणार आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. मी थोडं त्याच्यामध्ये ऍड करू इच्छितो की मी काही 2-3 कामं जी केली ते मी कशी केली ते नक्की मी तुमच्या डोळ्यासमोर आणेन. आमच्या इथं पाईपलाईनचा विषय भरपूर होता.
2014-15चा काळ असेल, तर आमचा जो शेजारामाच्या इथला PMC बँकेच्या इथला जो एरिया आहे, ते बाजारातून पाईपलाईन जात होती आमची. मी जेव्हा ते पाईपलाईनचा टेंडर निघाला होता, तर ते फक्त बाजारात नव्हती, आतमध्ये टाकत नव्हते. तर मी अबू जलगावकर साहेब तेव्हा नगरसेवक होते, त्यांना भेटून त्यांचा तो कॉन्ट्रॅक्टर ओळखीचा होता, तो रुपेश पण सुपरवायझर होता. त्यांना भेटून ते म्हणले की 40 वर्षानंतर बहुधा हे काम पुन्हा होऊ शकतं. तर मी ती पाईपलाईन त्यांना रिक्वेस्ट करून पुन्हा ती आतमध्ये पण टाकून घेतली. म्हणजे सांगायचा उद्देश की PMC बँकेपासून ते भंगारवालापर्यंत असेल आमच्या वार्डात, आणि रमेश हॉटेलपासून ते नदीपर्यंत असे एक तो मॅप होता. तो मॅप मी वाढून घेतला आणि ते काम करून घेतलं. आज सगळ्यांचे प्रश्न पाण्याचे सॉल्व्ह झालेत. टॅप मारून लगेच पाणी भेटते. माझ्या इथला रस्त्याचं काम मी 8 दिवसामध्ये करून घेतलं. जेव्हा शौचालयाचं काम चालू होतं, रस्ता पूर्ण खराब झाला होता. मी 8 ते 10 दिवसामध्ये ते काम पूर्ण प्रोसेस करून चालू करून घ्यावं लागलं. पण मी त्याची ऍड नाही केली. तर मला असं वाटतं की आम्ही करतो ते लोकांसाठी करतो. ऍड क्रेडिट घ्यायला आम्ही करत नाही. देवळात आमच्या देवळात सगळ्यांचा हातभार लागतो, मग क्रेडिट घ्यायचं आहे. आम्ही कधी घेत नाही क्रेडिट देवळाचं. आम्ही हिंदू आहोत. हिंदू असल्यावर आम्ही सेवा, आमचं काय म्हणजे सेवा करणं तिथं. पण प्रत्येक गोष्टीची क्रेडिट घ्यायचं, मीच करतोय दाखवायचं. एखाद्या सामाजिक ठिकाणी सगळे मिळूनच काम करतात ना, काय एकटा माणूस करतो का? तर नाही. पण मीच करतोय दाखवायचं, ही भूमिका, ही नीतिमत्ता अत्यंत चुकीची आहे. माझ्या लोकांना एवढंच आव्हान आहे यावेळेस की यावेळेस नक्की आम्हाला साथ द्या. साथ भेटली तर साथ द्याल. असं मी तुम्हाला वचन देतो की आमच्या घरातनं किंवा माझी आई जेव्हा नगरसेवकच्या खुर्चीवर बसेल, तेव्हा खऱ्या अर्थाने या नगराची सेवक, जनसेवक आणि एक ट्रस्टी म्हणून काम करेल. आणि 5 वर्षांनी चेहरा दाखवणार नाही, तर 5 वर्ष तुमच्यात राहून मी काम करीन, एवढंच आश्वासन आणि वचन देतो. मी यावेळेस सर्व मतदारांना आमच्या प्रभागातल्या आवाहन करतो आणि विनंती करतो की लेडीज गटातील माझी आई सौ माधवी दिलीप पुरी यांचं 3 नंबरला नाव आहे. तर 3 नंबरचं बटन दाबून, मशाल चिन्ह समोरील बटन दाबून माझ्या आईला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढीच आपण सर्व विनंती करतो आणि सहकार्य करावं. धन्यवाद.